प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, स्वतःच्या हक्काचं घर असावं, घराच्या दारावर स्वतःच्या नावाची नेमप्लेट असावी, घराच्या चाव्या आपल्या हातात असाव्यात आणि भाड्याच्या घराची चिंता कायमची संपावी. पण जेव्हा घर खरेदीचा विचार सुरू होतो तेव्हा सर्वात आधी समोर उभा राहतो तो एक मोठा प्रश्न, डाऊन पेमेंटसाठी एवढे पैसे आणायचे कुठून? अनेक जण EMI भरू शकतात, पण डाऊन पेमेंटसाठी लाखो रुपयांची बचत नसते, त्यामुळे स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न वर्षानुवर्षे पुढे ढकललं जातं. पण मग घरासाठी बचत नेमकी कशी करायची? महिन्याला किती पैसे बाजूला ठेवायचे? किती पगार असेल तर किती EMI योग्य ठरतो? आणि घर खरेदीचं स्वप्न लवकर पूर्ण करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरावा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती. घर खरेदी करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला किती किमतीचं घर घ्यायचंय हे ठरवणं. कारण घराची किंमत ठरली की त्यानुसार डाऊन पेमेंट, होम लोन, EMI आणि पुढच्या बचतींचं संपूर्ण गणित स्पष्ट होतं. अनेक लोक आधी घर बांधायला सुरुवात करतात आणि नंतर पैशाचं गणित मांडतात, पण इकॉनॉमिस्ट या उलट सल्ला देतात. ते सांगतात की आधी लक्ष ठरवा, मग बचत सुरू करा आणि त्यानंतरच घर शोधा. म्हणजे समजा तुम्हाला पुढच्या 5 वर्षात 60 लाख रुपयांचं घर घ्यायचंय, तर बऱ्याचशा बँका घराच्या किमतीच्या 75 ते 90% होम लोन देतात. म्हणजे समजा तुम्हाला 80% कर्ज मंजूर झालं तर 60 लाखांच्या घरासाठी बँक 48 लाखांचं कर्ज देईल. उरलेले 12 लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट म्हणून भरावे लागतील. आणि इथेच अनेकांचं स्वप्न अडकतं. पण फक्त डाऊन पेमेंटच नसतं. घर घेताना स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क, इंटेरियर, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, शिफ्टिंग आणि सोसायटी डिपॉझिट असे वेगवेगळे खर्च असतात. बऱ्याचदा हे खर्च घराच्या किमतीच्या 8 ते 15% जातात. म्हणजे 60 लाखांच्या घरासाठी डाऊन पेमेंट सोबत आणखीन काही लाख रुपयाची तयारी ठेवावी लागते. त्यामुळे घर खरेदी करताना फक्त लोन मंजूर झालं म्हणजे काम संपलं असं नसतं. पण आता लोन तर मिळालंय, मग पुढच्या डाऊन पेमेंटचं काय? म्हणजे 60 लाखांच्या घरासाठी लोनमधून 48 लाख रुपये मिळालेत, पण पुढचे 12 लाख रुपये कसे मिळवायचे? जर तुम्हाला पुढच्या 5 वर्षात 12 लाख रुपये जमा करायचे असतील तर साध्या गणितानुसार दर महिन्याला सुमारे 20,000 रुपये बाजूला ठेवावे लागतील. पण जर हीच रक्कम तुम्ही दर महिन्याला SIPच्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली आणि त्याला सरासरी 12 ते 10% परतावा मिळाला, तर हवे असलेले टार्गेट मिळवण्यासाठी लागणारी महिन्याची गुंतवणूक काही प्रमाणात कमी होऊ शकते. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, शेअर बाजारातील रिटर्न्स निश्चित नसतो. त्यामुळे गुंतवणूक करताना जोखीम समजावून घेणं आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणं गरजेचं आहे. पण फक्त बचत करून उपयोग नाहीये. EMI तुमच्या उत्पन्नाच्या किती टक्के असावा हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आर्थिक नियोजक एक सोपा नियम सांगतात, तो म्हणजे 30% नियम. यानुसार तुमच्या महिन्याचा EMI हा तुमच्या पगाराच्या 30 ते 35% जास्त नसायला पाहिजे. समजा तुमचा पगार महिन्याला 1 लाख रुपये आहे, तर अशा वेळी तुमचा EMI साधारण 30 ते 35,000 रुपयांच्या दरम्यान असेल तर तो आर्थिकदृष्ट्या सुरक्षित मानला जातो. कारण उरलेल्या पैशातून तुम्ही घर खर्च, मुलांचं शिक्षण, विमा, गुंतवणूक आणि एमर्जन्सी फंड या सगळ्याचं नियोजन करू शकतात. पण जर EMIच पगाराच्या निम्म्या झाला तर छोटासा आर्थिक धक्का बसला तरी संपूर्ण बजेट कोलमडू शकतं. याचबरोबर आर्थिक नियोजनात आणखीन एक नियम आहे, 50-30-20 रूल. हा नियम प्रत्येक पगारदार व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. यानुसार तुमच्या उत्पन्नातील 50% रक्कम आवश्यक खर्चासाठी, 30% लाईफस्टाईल आणि वैयक्तिक खर्चासाठी, तर उरलेले 20% बचत आणि गुंतवणुकीसाठी वापरली पाहिजे. पण जर तुमचं मुख्य लक्ष पुढच्या काही वर्षात स्वतःचं घर घेणं असेल तर या 20% ऐवजी 25 ते 30% बचत करण्याचा विचारही करता येतो. सुरुवातीला थोडं स्ट्रगल करावं लागेल, पण त्याचाच फायदा पुढे होऊ शकतो. अनेक लोकांची आणखीन एक चूक म्हणजे पगार वाढला की खर्चही वाढवणं. नवीन फोन, महागडी कार, परदेश प्रवास आणि अनावश्यक खर्च. पण आर्थिक तज्ज्ञ वेगळा सल्ला देतात. जर तुमच्या पगारात दरवर्षी 10% वाढ झाली तर त्यातील किमान 5 ते 60% रक्कम थेट बचतीच्या किंवा SIP मध्ये वळवा. यामुळे डाऊन पेमेंटसाठी आवश्यक पैसे अपेक्षेपेक्षा लवकर जमा होऊ शकतात. आता घरासाठी बचत कुठे करावी, तर याचं उत्तर तुमच्या लक्ष्याच्या कालावधीवर अवलंबून आहे. जर तुम्हाला पुढच्या 1 ते 3 वर्षात घर घ्यायचं असेल तर सुरक्षित पर्याय आहेत, जसे रिकव्हरिंग डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट किंवा कमी जोखमीचे डेट फंड विचारात घेऊ शकतात.
पण जर तुम्हाला 3 ते 5 वर्षांनी घर घ्यायचं असेल तर हायब्रिड म्युच्युअल फंड किंवा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड यांसारखे पर्याय उपयोगी ठरू शकतात. आणि जर घर खरेदीसाठी अजून 5 वर्षांचा कालावधी असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड SIP हा पर्याय दीर्घकालीन संपत्तीसाठी उपयुक्त मानला जातो. मात्र बाजारातील चढ उतार लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, घर खरेदीचं स्वप्न मोठ्या पगारावर अवलंबून नसतं तर योग्य आर्थिक नियोजनावर अवलंबून असतं. अनेक जण जास्त पगार असून सुद्धा बचत करत नाहीत, तर काही जण मर्यादित उत्पन्न असून सुद्धा शिस्तबद्ध बचत, योग्य गुंतवणूक आणि संयम यांच्या जोरावर स्वतःचं घर उभं करतात. म्हणून घर शोधण्यापूर्वी तुमचं आर्थिक गणित तयार करा, घराची किंमत ठरवा, डाऊन पेमेंट किती करणार आहात ते निश्चित करा, बचतीची सवय लावा आणि उत्पन्न वाढेल तशी गुंतवणूकही वाढवत राहा. कारण घराचं स्वप्न एका दिवसात पूर्ण होत नाही, ते दर महिन्याला केलेल्या छोट्या छोट्या बचतीतून आणि योग्य निर्णयामधून साकार होतं. तुम्ही स्वतःच्या घरासाठी बचत सुरू केली आहे का, की अजून योग्य वेळेची वाट पाहत आहात? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत राहा लगाव बचत.